दादा, सर्वात प्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमचं मनापासून धन्यवाद व आमची मुलाखत घ्यायला आल्याबद्दल. दादा, काय सांगाल, ज्या मैदानात लोकांना गट पास होण्यासाठी झटापट करावी लागते त्या मैदानात तुम्ही प्रथमच गेले आणि गुलालच नाही तर तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी झाले. काय आनंद वाटतो. नक्कीच आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे ही. आज लक्ष्याने साध्य करून दाखवली आमच्यासाठी. सर्वांची इच्छा होती आमची की पहिले तर हिंद केसरी आणि एक महाराष्ट्र केसरी व्हायची आमची. त्यातली एक इच्छा आमची पूर्ण केलेली आहे आणि लवकरच दुसरी इच्छा पण पूर्ण होईल. नक्की लक्ष्याची खरेदी कुठून? लक्ष्याची खरेदी संभाजीनगर मधून. काय बघून लक्ष्याची खरेदी केली? कारण स्ट्रक्चरच त्याच्या शर्यतीचं वाटत नाही. स्ट्रक्चर अक्षरशः आम्ही मैदानामध्ये गेल्यानंतर बरेच जण म्हटले हा बैल पळेल का, काय करेल का, पण त्याचं पळ आणि आमचं नियोजनाची सर्व मुळे आहेत त्यांनी त्याचं पळ बघून घेतलेलं आहे. खूप दिवस नजरेमध्ये होता आमच्या तो. जेव्हा लक्षात घेतला, जास्त दिवस नाही झाले, मी पण बघितलं, जवळजवळ 1-1.5-2 वर्ष झाले. खूप कमी वेळात खूप वरती नाव पोहोचवलं दादा. काय सांगा? हो नक्कीच. काय अभिमान वाटतोय की आपल्याला याच्या आधी आपल्याकडे जास्त बैल पण नव्हती शर्यतीची, पण लक्षात घेतला, डायरेक्ट टॉपला पोहोचलो. काय सांगा? नक्कीच याच्या आधी आपल्या गोठ्यामध्ये आहेत बैल. सरपंच आहे, कोहिनूर आहे, चंदर आहे, त्याच्यानंतर भोला आहे, सोन्या सुंदर आहे. खेळत होतो आपण 2 नंबर मध्ये खेळलो सरपंचाच्या याच्यावर, पण आज लक्ष आल्यानंतर 1 नंबर मध्ये खेळण्याचा मान मिळवला त्यांनी. आणि एक जो अभिमान वाटतो ना, बैल पळतो आपला आणि विचारतात सुद्धा आपल्याला की बाबा कोणता बैल आहे, कुठला आहे, आपण या क्षेत्रामध्ये नवीन आहोत. खूप अभिमानाची गोष्ट आहे. बैल घेतला, बिंजोड मध्ये पळवण्यासाठी खूप वेळा मैदानात नेला. मी ऐकलं खूप वेळा लोकांनी बैलाचा स्ट्रक्चर बघून पैरा नाही दिला. काय वाटत होतं मनाला? भाऊ, बैलाचा स्ट्रक्चर बघून नक्कीच बऱ्याच जणांनी नाकारलं की नाही हा पळतो का. एकाकडून आम्ही शब्द टाकला होता, बैल मुंबईमध्ये पळाले का, तो पळेल का. दुसऱ्या व्यक्तीकडून ऐकायला आलं, खूप वाईट वाटलं. बैल पळतो आमचा पण त्याच्यानंतर आम्ही राणाला शब्द टाकला. शिलगावच्या राणाला शब्द टाकल्यानंतर त्याने एका शब्दावर आम्हाला बैल दिला आणि खेडकाली मैदानाला आम्ही त्याच्यामध्ये बिनजोड केली. पहिला गुळाल होता तो. त्याच्यानंतर सेकंड गुळाल आपण खेडकाली मैदानात केला. गाडी आपली यांच्याशी झाली महबूब आल्याची. ती गाडी पण आपली छान मैत्रीपूर्ण झाली. तुम्ही सांगितलं 2 इच्छा पूर्ण करायच्या, एक इच्छा पूर्ण झाली. हिंद केसरी व्यतिरिक्त काय अपेक्षा आहेत लक्षाकडून? नक्कीच इथं बिंजोडला पण चांगल्या प्रकारे आपल्याला पुढे पण अशीच साथ दिली पाहिजे त्यांनी आणि नक्की देईल तो. जेव्हा लक्षात घेतला तेव्हा वाटलेलं आपण इथपर्यंत पोहोचू. भाऊ, एवढी अपेक्षा तर नव्हती ठेवली, पण त्यांनी ती अपेक्षाला अजून पुढे जाण्याची इच्छा ठेवली. अपेक्षा नव्हती की आपण इथपर्यंत 1 नंबर मध्ये खेळू. आम्ही ज्यावेळेस खरेदी झाली आपली त्यावेळेला फक्त 2 नंबरचा आम्ही अपेक्षा ठेवलेली की 2 नंबर मध्ये खेळू आपण. पण जसं आपण इथे उतरलं आणि एक त्यांनी जो नाव करायला घेतला ना पूर्ण ग्रुपचा, खूप अभिमानाची गोष्ट आहे. जेव्हा बैल पळत नव्हता, जेव्हा घेतला म्हणजे डायरेक्ट 1 नंबरात कोणी पळत नाही, तेव्हा पब्लिक तुमच्या मागे नव्हती. आज पब्लिक तुमच्या मागे बैलासोबत फोटो काढण्यासाठी. काय मान वाटतो, काय अभिमान वाटतो? हो, अभिमानाचीच गोष्ट आहे ती. कारण आपण खालपासूनच सुरुवात केलेली आहे. एकदम लहान वासरांपासून केली होती. त्यावेळेला पोरं आपली जी आहेत ती वाढत चालली, पण कमी नाही झाली आपली. हा जो पण क्षण आज बघतो ना, हे सर्व मुलांच्यामुळे होतं आणि ह्या आपल्या घरातल्या लक्ष्मीमुळे आज मिळालेले. दादा, मी जेव्हा गोठ्यावर आलो, जेवणाची तयारी, माता भगिनींची नाचण्याची तयारी, बँड बाजा पथक, म्हणजे तुम्ही बैल इथे यायच्या आधी एवढी जय्यत तयारी केली होती आणि जेंट्स पेक्षा लेडीजचा तुम्हाला हातभार जास्त वाटत होता. दादा काय? हो नक्कीच, लेडीजांची भक्कम पाठीशी आहे आणि मुलात जेंट्स पासून लेडीजला आमच्या जास्त अपेक्षा आहेत. सर्वच आज बऱ्याचशा लेडीज नाही आल्या इथे, पण ज्या पण आहेत त्या मनापासून आलेल्या आहेत आणि आनंद लेडीजनेच खरा एन्जॉय केलेला आहे. दादा, एवढा बिनजोड होतात 3 फेऱ्याच्या मैदानात, पण याच्या आधी पण लक्षाने खूप गुलाल केले, पण काल महाराष्ट्र केसरी लक्षा हे नाव पुढे लागलं. पहिले लक्षा स्पीड किंग लक्षा होतं, आता महाराष्ट्र केसरी लक्षा लागलं.
काय सांगा? नक्की याबद्दल आता जेवढं बोलू तेवढं कमीच असणार आहे आणि पुढे तो मान मिळवतच जाणार आहे आणि काय शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत एवढी मोठी त्याने आपली मान उंचावलेली आहे. पुसेगावला मी बघितलं गटपास होता, थोडक्यात सेमी राहिला, काय वाटलं? भाऊ पुसेगावला खूप अपेक्षा होती पण एक नशीब कुठेतरी साथ कमी देत होतं, त्याच्यामुळे आम्हाला सेमीला कडच लागत होती आणि कड लागल्यामुळे आम्ही कुठे ना कुठे थोडं मार खात होतो कारण पब्लिक अंगावर असायची, बैल आपला हातला असायचा आणि मग तो कुठेतरी तो आणि पब्लिक जी लक्षावरच येत होती का गाडी जी बसायची आपली ती लक्षावरच पब्लिकला बसायची आणि आज आपला महाराष्ट्र केसरीला एक योगायोगाने आपली गाडी मध्ये बसली आणि आपण आज फायनलला पात्र झालो, 3 नंबरचा मान मिळवून दिला. दादा, तुम्ही बैलाच्या पळण्याबद्दल सांगितलं, बैल सगळ्यांचे पळतात, पण चर्चेत येण्यामागे पण काही बैलांचा आपल्याला हातभार असतो. असा कोणता बैल आहे की बाबा त्याच्यासोबत आपण पळवलो तेव्हा आपल्या लक्षाची खरी चर्चा सुरू झाली? लक्षाची चर्चा सुरुवात झाली ही हरण्यापासून. कोणता? द्वारलीचा हेमंत फुलोरे. महाराष्ट्र केसरीचा गुलाल केला, स्वामी बरोबर पळवलं. नक्की स्वामी बरोबर पैरा करण्याचं नियोजन कोणाचं होतं? स्वामी बरोबर पैरा हा दर्शननी केलेला आहे कारण गणेश हा दर्शनचा मित्र आहे. घाटावर जातो तिकडे कोणाकडे असतो आणि तिकडे नियोजनाचं कोण बघतो? बैल खालीच असतो आपल्याकडे आणि अपडाऊन मध्ये त्याचं नियोजन असतं. नियोजन करण्यामध्ये महेंद्र, गणेश आणि आपली मुलांची मगाशी नावं घेतली ते. खूप जण बोलतात 17 वेळा बैल अपडाऊन केलं, काय सांग? बहुत त्रासाबद्दल म्हणाल तर मेन गोष्ट कशी माहिती का, सर्वात मोठं कारण म्हणजे इथे जी मुलं आहेत असं तुम्ही बघताय त्याचा एवढा जीव आहे की ते दिवसातून कितीही कामं जरी असते ना, सर्व कामं सोडून एक तरी चक्कर धावपळीमध्ये मारणार, लक्षाला बघणार आणि निघून जाणार. त्याच्यामुळे वरती ठेवण्यास आमची टाळाटाळ होते. 6 बैल आहेत, 6 बैलांचा खाना काय? खाण्याचं जर म्हटलं तर आपलं लोकांना एक बैलाला घालता घालता नाट्य न येतं. दादा 6 बैल आहेत आणि तुमचा गोठा मी आल्याला बघितलं, ज्वारी बाजरीने भरपूर आहे, काय सांग? भाऊ खाण्याचं म्हटलं तर आपल्या घरची लक्ष्मी आणि परमेश्वराच्या कृपेने बाबांनी आमच्याकरता एवढं करून ठेवलेलं आहे की पुष्कळ करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे बाबांचं एकच एक गौरक्षणाचं त्यांचा हेतू पहिला आपल्यापासून आधी आपल्या गोठ्यामध्ये आधीपासून होती, त्याच्यामुळे तो खाण्याचा काही प्रश्नच नाहीये. दादा, महाराष्ट्र केसरी बैल दोन्ही पळतात, बैलाबरोबर ड्रायव्हरचा पण हातभार असतो. तिकडे कोणता ड्रायव्हर फिक्स असतो आणि इकडे कोणता ड्रायव्हर फिक्स असतो? आता कालच्या गाडीवर जो बसला तो अक्षय ड्रायव्हर. कुठला? त्याच्याबद्दल पण गावाचं नाव माहित असेल तर? हरपळवाडीचं. आणि मुंबईमध्ये कोणता, प्रत्येक बैलाचा काही एक ठराविक ड्रायव्हर असतो, तुमच्या बैलाबद्दल काय सांगा? कोण ड्रायव्हर? आता आपल्या गाडीवर सुरेश ड्रायव्हर आणि विशाल ड्रायव्हर खरंच हे बसतात. हा, आणि त्याच्यानंतर आता आपल्या गाडीवर अरुण ड्रायव्हर बसतो, चिंचवलीचे अरुण ड्रायव्हर बसतात. 3 ड्रायव्हर. आधी ड्रायव्हर मानेरचा. 4. दादा, बैल पळतो, एवढ्या जणांचा हातभार असतो, नक्की कोणत्या नावाने बैल पळवला जातो? बैल हा गोपाळबाबा महाराज मात्रे जय मल्हार ग्रुप चिंचपाडा गाव. ज्या नावाने पळवताय सध्या त्या नावाला कितपत लक भेटली? हो, 100% लक म्हणाल तर आजपर्यंत लक्षा एकही गाडी पराभूत नाही झाली. बरोबर. आणि वरती पण तुम्हाला मी मगाशीच म्हटलो की एक सेमीला कुठेतरी आम्ही कड लागत होती, त्याच्यामुळे आम्ही मार खाल्ला जात होता कारण पब्लिक सेमी थोडं पब्लिकला नाही पळत, आपला आतमध्ये गाड्यावर पळतो. दोन्ही साइड आतून पळतो, एक साइड. तर कधीतरी पब्लिकने पळवायचा निर्णय असेल फ्युचर मध्ये? कारण हे बघा, एकच खांदी पळाला तरी लोक नावं ठेवतात, एकच खांदी पळतो. दोन्ही साइडून पळाला तर सांगतो आतून पळत नाही याचा बैल. नक्की तुम्ही 4 खांदी पळवण्याचा ट्रेनिंग देणार का? नक्की पुढे विचार करू आम्ही आणि प्रयत्न असेल आमचं पण त्याला पब्लिकला पळवण्याचा. आज ना उद्या लक्ष पळण्यासाठी कमी होईल वय झाल्यानंतर, तो त्याच्या सरत्या वयामध्ये तुम्ही नवीन खरेदीचा निर्णय कराल की आताच निर्णय झालेला आहे? हा भाऊ,
अजून 6 दाती येतो. बरोबर अजून कमीत कमी तो 3 ते 4 वर्ष आपल्या दावणीला बैल असणार आहे. बरोबर बरोबर आहे, पळण्यासाठी. त्याच्यानंतर तो ह्याच गोट्यावर शानमध्ये एक राजा म्हणून राहील आपल्याकडे. नवीन खरेदी नवीन खरेदी जोपर्यंत आहे ना लक्ष, तोपर्यंत विचार नाहीये भाऊ. चालेल. दादा तुम्ही एवढ्या लांबून इकडे आले, लक्षाचा पळ चांगला आहे. याच्या आधी काही तुमच्या बैलांबरोबर पण लक्ष पळालाय, काही मैदानांचे आणि तुमच्या बैलांचे नाव सांगा की बाबा इथे आम्ही एवढे नंबर केले. लक्षाचा जर बोलायला झालं तर लक्ष हा संभाजीनगरचा, तिकडे आम्ही त्याला बिग शॉट लक्षच बोलतो आपण. पहिले पण त्याचे भरपूर कारनामे इतिहास आहेत. दुसऱ्या नंतर सागर शेठनी ज्या वेळेला बैल खरेदी केला, त्यावेळेला खरेदी केल्यानंतर माझ्याच गोठ्यावर होता कबीर सिंग राठोड ग्रुप पोरगाव तांडा इथे. व आम्ही 5 दिवसानंतर बैलांनी सागर शेठच्या नावाने पळवला. तर पहिल्याच मैदानाला माझा एक कॉकटेल आहे, वासरू आहे माझा आदर, त्याच्यामध्ये टाकून आम्ही 1 नंबर केला. तो रुई खेलचा मैदान होता अहिल्यानगरला. त्याच्यानंतर आम्ही परत 8 दिवसाचा गॅपनी लक्षाला याच्यात टाकला, एक अर्जुन म्हणून दुसरा एक वासरू आहे माझा आदत. त्याच्यात मला वाटतं फायनल कॅन्सल झाली. फायनलला राहिलो, अंतराने आम्ही गाडी केल्या आणि पण ती काहीतरी झाला विषय कमिटीचा आणि तो फायनल झालीच नाही. असे त्याचे तिकडे पण खूप मोठे त्याचे इतिहास आहे. आता तुम्ही इतिहासाबद्दल सांगताय, तुमचे 2 बैल त्याच्यासोबत पळाले, पुन्हा काही कधी पळताना दिसतील का ही गाडी? नाही, हे सर्व आता माझे इथे 2 बैल इथेच आहेत. एक महाराष्ट्र चॅम्पियन कोहिनूर पण इथेच आहे आणि वजीर पण इथेच आहे. आणि हे म्हणजे आम्ही माझं आणि असं काही नाहीये, एकत्रच आहे. नियोजन पण एकत्रच होतं, पळायला पण गेली तर एकच नावाने आम्ही पळवतो पण, आणि सर्व एकत्रच आहे. असं काही त्यांचं दादांबद्दल आणि बाबांबद्दल काही बोल नाही. आमचे बाबा तर आदरणीय आहेतच आणि सागर शेठचा नेहमी सपोर्ट असतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सागर शेठचा जो स्वभाव आणि सर्व गोष्टी त्यांच्या म्हणजे ते परिपूर्ण आहेत. ऑलराऊंडर बोललं तर चालेल. सर्व लोकांना जोडून राहणं किंवा बैलगाड्या क्षेत्रामध्ये कसा विषय आहे की तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही जमिनीला पकडून लोक जोडता, तर तुमचं नाव 100% महाराष्ट्रात गाजणार या क्षेत्रामध्ये. आणि ते सर्व गुण सागर शेठमध्ये आहेत. म्हणजे असं माझं वैयक्तिक मत आहे. माझंच नाही, आमचा जो ग्रुप आहे संभाजीनगरचा कबीर सिंग राठोड ग्रुप, ते सागर शेठना लय मानतात. आणि बाबांना तर बाबांच्या नावानेच चालतं. ते आमचे आधारस्तंभ बोललं तरी चालेल. महाराष्ट्रामध्ये एक बैल पळतो, हिंद केसरी रायफल 81-81, त्याला नाव आहे मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद. कुठेतरी आता आपल्या बैलाला ते नाव लागलं, काय अभिमान आहे? खूप मोठा अभिमान आहे. खरं तुम्हाला आज सांगतो, ज्या वेळेला लक्ष्याचं आम्ही खरेदी करायला आला होता, तर पवन म्हणून मुलगा आहे इथला, तर त्यावेळेला मला असं वाटलं की बैल तर खूप पळत होता. 4-5 बैल ऑप्शन मध्ये होते आमचे, पण मी बोललो पवनला की बैल हाच घ्यायचा आपल्याला. आणि सागर शेठनी ते आमच्या विश्वासाला त्यांनी खात्री दिली की ठीक आहे, तुम्ही घेताय तर करा म्हणून. आणि बैलांनी घेतल्यानंतर असे मैदान गाजवत चाललेलं आहे. घेतल्या 1 नंबर कोणत्याच बैलाला होत नसतो, पण सागर शेठचं ते म्हणते तुळजाभवानीचा आशीर्वाद असावं, मला असं वाटतं. त्यांच्या नावामागे किंवा गोट्या मागे त्यांचा प्रामाणिकपणा ह्याच्यामुळे की घेतल्या 1 नंबर झाला लगेच. दादा बैल खूप पळतात, खूप जणांचे नियोजन असतात. 6 बैल सांभाळणं खाऊ नाहीये. एवढ्या बैलांचं नियोजन, राहणीमान ठेवाण कोण करतं? काही जणांची नावं किंवा तुमच्या ग्रुपचं नाव? नक्कीच भाऊ. आता बघा, जवळजवळ आपल्या ग्रुपला 50 पोरं आहेत. त्याच्या वरती होतील पण कमी नाहीये. एक तुम्हाला अंदाज सांगतो, आता महाराष्ट्र केसरीचा हातभार लागण्यापाठीमागच एक सर्वात मोठं सांगायचं तर गोपाळबाबा महाराज म्हात्रे यांची खरेदी आहे, कृष्ण वामन म्हात्रे यांची खरेदी आहे. आणि एक बोलायचं तर हे क्षेत्रामध्ये येण्याच्या आधी बाबांनी एक मुलांचं ग्रुप तयार केलं, तुम्हाला घेऊन देतो, सर्व एकत्र या, मी पण हातभार लावतो तुम्हाला आणि खरेदी करू आपण. तर त्या नावाने खरेदी झाली. तर ह्यामध्ये कृष्णा म्हात्रे, हेमंत म्हात्रे, सुनील, गणेश, त्याच्यानंतर दर्शन आहे, महेंद्र पवार, रवी दुरवे, बरीचशी पोरं आहेत ज्यांच्यामुळे पवन भोईर आहे की त्यांच्यामुळे आज
इथपर्यंत आपण पोहोचलो. कारण पैरे वगैरे जे करायचे ते सर्व मुलं करतात आणि ही एक दुसऱ्याची गोष्ट नाहीये. ग्रुप म्हणून सर्व नियोजन होतं लक्षाचं. काल हिंद केसरी महाराष्ट्र केसरीत 3 नंबर केला. महाराष्ट्रातला 1 नंबरचा बैल तुम्हाला भेटला, स्वामी. हा. त्याचा पैरा करण्याचं कोणाचं धाडस होतं आणि त्या माणसांबद्दल काही शब्द सांगा. कारण एवढा टॉपचा बैल आणि तुमच्या बैलाचा स्ट्रक्चर पळण्यासारखा नाही, तर तुम्हाला खूप जणांनी नाकार दिला. त्या लोकांनी तुम्हाला होकार दिला. काय सांगाल? आणि गुलालही मिळवून दिला. काय वाटतं? नक्कीच भाऊ, हा हिंद केसरी स्वामी करण्याची आमची खूप जणांची इच्छा होती आणि गणेशला आम्ही फोन केला स्वामीवाल्याच्या माळ्यात. गणेश शेटला फोन करताच त्यांनी आम्हाला एका शब्दामध्ये होकार दिला. नाही म्हटले नाही ते. आजपर्यंत आम्ही खूप जणांना पैरे मागितले पण नकारच जायचा. बैल पैरा व्यवस्थित होत नव्हता, पण त्यांना एक शब्द टाकतात त्यांनी आम्हाला हिंद केसरी स्वामीचं नियोजन करून दिलं. आणि शब्द टाकल्या भाऊ असं पण नाही का त्यांनी आम्हाला तारखा सांगितल्या. त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं की बाबा हा मानाचं मैदान आहे, ह्या मैदानाला खेळूया आपण आणि आपण गुलालामध्ये नक्कीच राहू. आणि त्यांच्यामुळे आज हा दिवस आम्हाला बघायला भेटला. त्याच्यामुळे आज लक्ष महाराष्ट्र केसरी झाला. खूप टॉपच्या गाड्या होत्या. हो. ज्या टायमाला लक्ष आणि स्वामी फायनलला बसले, हे जेव्हा माईकवर पुकारलं गेलं, काय अभिमान वाटला? भाऊ मैदानामध्ये मी नव्हतोच, पण मी जेव्हा टीव्हीवर बघितलं आणि पुकारा जेव्हा झाला, डोळ्यातून अश्रू आले होते आनंदाचे की एवढं मोठं मान मिळालं आपल्याला. आणि मैदानावरची मोह होती आपली, त्यांचं विचारूच नका. कारण गोठ्याचं आपल्या पहिला गोळ आले, याच्या आधी झाले होते आपले, पण एवढ्या मोठ्या मैदानाचा महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला, खूप मोठा आनंदाची गोष्ट आमच्यासाठी. जेव्हा गाडी फायनलला बसली तेव्हा बाबांचं नाव पुकारलं गेलं. गोपाळ महाराज म्हात्रे, चिंचपाडा कल्याण यांचा लक्ष आणि सरेगावकरांचा स्वामी ही गाडी फायनल साठी पात्र झाली. दादा, गावाचा काय आनंद होता? हो, गावाचा आनंद म्हणजे गावातून बऱ्याच जणांना जायचं होतं पण जाऊ नाही शकले. पण मला गावातून जवळजवळ सर्वांचेच ऑलमोस्ट फोन आले की बाबा अभिनंदन, गावाची आपली शान आहे, गावासाठी आज लक्ष पळालेला आहे आणि 100% तो चिंचपाड्यासाठी पूर्ण लक्ष पळालेला आहे. दादा, जेव्हा बैल पळायला निघतो, माता भगिनींचा हातभार कसा असतो? माता भगिनीचं काय माहितीये का, गोठ्यातून जेव्हा निघतो त्यावेळेला ते आरती वगैरे करणार, पुन्हा लक्ष गोठ्यामध्ये आला तर पुन्हा आरती करणार. त्याच्यानंतर त्याच्या पूर्ण याची व्यवस्था सर्व लेडीज करते आमची. मी बघितलं दादा, याच्या आधी तुमचे बैल होते पण पळाऊ बैल एवढे नव्हते तुमच्याकडे. पण मी जेव्हा फर्स्ट टाइम आज तुमच्या गोठ्यावर आलो, डायरेक्ट दावण भरलेले 7 ते 7 बैल. काय विचार आहे, कसं नियोजन होतं एवढ्या बैलांचं? लोकांचं 1-1, 2-2 बैलांचं होत नाही, 7 ते 7 बैलांचं नियोजन, खाणं पिणं कसं बघता? कोणाचा एवढा हातभार असतो? भाऊ, नक्कीच माझे बंधू यांचा सर्वात मोठा हातभार आहे. पूर्ण गोठ्याचं ते बघतात आणि नियोजनाचं मी तुम्हाला आधीच मगाशी म्हटलं होतं की मुलांचा ग्रुप आमचा खूप मोठा आहे आणि नियोजन प्रत्येक जण आहे ना बैलांचं व्यवस्थित लावतात, कुठेच कमी नाही पडत नियोजनामध्ये. आणि मुलांचा सपोर्ट असल्यामुळे या खेळामध्ये कुठेच नाही कमतरता आहे. तिकडचे सुट्टी मेकर, तिकडचे ड्रायव्हर, मुंबईचे सुट्टी मेकर आणि मुंबईचे ड्रायव्हर, त्यांच्याबद्दल सांगा. सुट्टी मेकरचं म्हटलं तर इथे आपलं पवन भोईर, महेंद्र पवार, त्याच्यानंतर बंट्या भोईर, सचिन म्हात्रे, रवी दुरव, सुनील सक्पा, बरीचशी पोरं असतात आपली, हेमंत म्हात्रे, की इथले मुंबईची सुट्टी करतात. आणि तिकडे मुंबईच्या खेळामध्ये आणि तिकडच्या खेळामध्ये फार फरक आहे. दादा, फरक बद्दल बोलताय, कोणता खेळ जास्त आवडतो, मुंबईचा की घाटावर? खेळ म्हटला तर मुंबईचा खेळ, कारण आपण लक्ष्याची खरेदी ही मुंबईच्या खेळासाठी केलेली आहे. कारण आपण मुंबईमध्ये राहतो आणि इथल्या खेळाला मजाच फार वेगळी आहे. पण आपण फरक नाही करू शकत, कारण तिकडचे शेवटी महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, मोठी मोठी मैदान आहेत. येणाऱ्या काळातही काही हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी मैदान होते. याच्यानंतर कधी मुंबईच्या बाहेर लक्ष पळताना कधी दिसेल? नक्कीच लवकरच तुम्हाला दिसेल. येणाऱ्या काळात दादा, 19 तारखेला भिवंडी पिंपळगर गावामध्ये मुंबई महाराष्ट्र केसरी, खासदार केसरीचं मैदान होते. गाडी बक्षीस आहे आणि 3 फेऱ्याचं मैदान आहे.
आपले महाराष्ट्राचे लाडके समालोचक सुनील मोरे येणार आहेत आणि झेंडा पंच धनावडे बापू असणार आहेत. म्हणजे जे नियम घाटावर आहेत ते इथे लागू होणार आहेत. तिथे लक्ष पळताना दिसेल का? आणि नक्कीच त्याचं नियोजन झालं आहे का? नियोजन चालू आहे आणि तो 19 तारखेला नक्कीच बघायला दिसेल. चिंचपाड्यासाठी नक्कीच पुन्हा एकदा पळताना दिसेल. दादा, हा नाद नक्की कसा लागला? हा नाद म्हणायचं तर आधी आजोबांची बैल होती तेव्हा करत होते, पण त्याच्यानंतर वडिलांनी घरच्या जबाबदारीमुळे त्यांचे सर्व नाद हे खूप लांब ठेवलं होतं. आज वडिलांची माझ्या 82 वर्ष आहे. 80 वर्षापर्यंत कधीच त्यांनी कोणताच नाद केला नव्हता. पण जसं मित्रांच्या आधी कृष्णा म्हात्रे यांची बैल होती, यांची बैल असताना ती पळायला लागली. त्याच्यानंतर मग बाबांनी सर्वांना बोलवलं की आपण खरेदी करू, एक चांगली खरेदी करू आणि पळू. तर त्याच्यानंतर मागच्या वर्षी आपण सरपंचाची खरेदी झाली, चंदरची खरेदी झाली, बरीचशी 2-3 बैल झाली आपली अशी. आणि ह्या वर्षी लक्षाची खरेदी झाली. चिंचपाडा गावाचा बैलगाड्याचा इतिहास मोठा आहे. हो, खंबालपाडा आणि चिंचपाडा या गावात सर्वात आधी बैलगाडा शर्यत व्हायचा, पण तरी बाबांचा नाद बंदच होता. आता अचानक एवढा वर्षानंतर बाबांनी अचानक नाद चालू केला. जरा वेगळं पण वाटत असेल, काय सांगाल? नक्कीच. कसं मी मगाशीच म्हटलो, जबाबदाऱ्या फार होत्या घरच्या आणि त्यांनी कुठेतरी हाऊस जे आहे ती दाबून ठेवली होती. आणि आज इथे जी मैफिल बसलेली आहे, जी मुलं बसलेली आहेत, ती फक्त आणि फक्त बाबांसाठी बसलेली आहेत. बाबांनी हाऊस करायची ठरवली आहे. आणि तुम्हाला म्हटलं मी मगाशीच की कृष्णा म्हात्रेंनी बैल घेतले होते, त्यांचे चालू असताना बाबांनी त्याच्यामध्ये एंटर केलं. एंटर केल्यानंतर त्या खेळाला मजाच खूप अजून वेगळी आली. दादा, बैल सगळ्यांचे पळतात, गरीबाचे बैल पण एक नंबरात पळतात. दादा, पैऱ्यासाठी खूप जण मार खातात, तुमचा लक्ष पण मार खात होता. वायदी हे प्रकरण, वायदीमुळे खूप जणांचे बैल अंधार आहेत. वायदी बद्दल काय सांगाल? नक्कीच भाऊ, वायदीचा प्रकार आता म्हटलं तर आपल्या मुंबईमध्ये नाहीये. बरोबर. त्याचा बैल पळतो आणि जो नजरेत दिसतो त्याला मोठ्यात मोठा पैरा होतो. वायदीचं जर वरचं म्हणायचं झालं तर त्याबद्दल आपल्याला एवढी जाणकारी नाही, तर आपण बोलून उपयोग नाही. आता बघा, तुम्हाला सांगतो, स्वामीचा पैरा झाला, महाराष्ट्र केसरी आपण तिथे 3 नंबर केला. आम्ही फक्त गणेश भाऊंना एक फोन केला की आपल्याला अशी अशी गाडी पळवायची आहे, आमची खूप इच्छा आहे स्वामीमध्ये पळण्याची. त्यांनी कोणताच विळंब न करताना त्यांनी सांगितलं, आम्ही मैदान बघतो ना, तुम्हाला सांगतो आपण त्या मैदानामध्ये पळू. भाऊ, त्यांनी फक्त एका शब्दाखातर स्वामीसारखा हिंदकेसरी मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद आहे स्वामी, आणि त्यांनी एवढा मोठा बैल आम्हाला दिला आणि आज त्यांनी गुळालामध्ये ठेवलं. आमच्याकडून एकही रुपयाची अपेक्षा भाऊ त्यांनी खरोखर ठेवलेली नाहीये. बरोबर. दादा, तुम्ही वायदीबद्दल सांगितलं, पण तुमचा बैलाचा स्ट्रक्चर पळण्यासारखा नव्हता. खूप जणांनी नावं ठेवले. तुम्ही याच्या आधी पण खूप गुलाल केले. तुमच्याकडून वायदी लोकांनी मागितली का? वायदी भाऊ अजून आपल्याकडून एकाने नाही मागितली. बरोबर. कारण बैल पळतो आणि पैरे पण होतात. आपण 9 जानेवारीला आपलं भारत केसरी हरण्यामध्ये पाहिलं होतं. एक थोडक्यात ती फाटी एकदम म्हणजे पाय बैलांचे रुतायला लागले, त्याच्यामुळे आपण थोडक्यात त्या फाटीला मार खाल्ला, नाही तर तिथे पण आपण गुळावामध्ये राहणार होतो. शेवटचा प्रश्न, खूप नाव झालं महाराष्ट्र केसरीमध्ये बैलाचं, मागणी आली का? भाऊ, मागणी आली, पण ह्याच्या पुढं आम्ही स्पष्ट आहे, हा नाद खेळण्यासाठी आम्ही खरेदी झालेली आहे आमची, आणि विकण्याचा कोणताही आमचा तसा विचार नाहीये. आणि रक्कम सांगू शकता का? भाऊ, रक्कम नाही. एकच शेवटचा प्रश्न, सगळ्या बैलांबरोबर पळण्याची अपेक्षा सगळ्यांची असते. काही असे ठराविक बैल असतील महाराष्ट्रात, त्यांच्यासोबत तुमच्या लक्षाची पळायची इच्छा आहे का? अशा काही बैलांचे नाव सांगा, शेवटचा प्रश्न, आणि इथे आपण एंड करू. भाऊ, नक्कीच. आता महाराष्ट्रामध्ये पळणारे खूप मोठे मोठे वस्ताद आहेत. बरोबर. तुमची इच्छा सांगा, काही बैलांचे, एक 4-5 बैल. नक्की. आता बघा, मुंबईमध्ये मथुर झाला, बरोबर, हरण्या झाला,
त्याच्यानंतर भुंगा झाला, मुंबईतली बैल. जर वरचा आपण म्हटलं होतं बकासूर आहे, स्वामीमध्ये आम्ही गाडी कंटिन्यू पळवण्याचा विचारात आहोत. बरीचशी बैल आहेत की ज्याच्यामध्ये आमची पळण्याची खूप इच्छा आहे, मोठी मोठी अजून. चालेल दादा, तुम्ही एवढा वेळ आमच्यासाठी काढला, तुम्ही पण गडबडीत आहात, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद भाऊ.